हाय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे धम्मागिरी विपश्यना सेंटर येथे. हे सेंटर इगतपुरीमध्ये आहे, नाशिकजवळ आणि मुंबईपासून 2 तासाच्या अंतरावर. हा तिथला डायनिंग हॉल आहे. या डायनिंग हॉलमध्ये आपल्याला जेवणाची सोय असते आणि आपण रोज सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता इथे नाश्त्यासाठी येऊ शकतो. 11 वाजता या ठिकाणी जेवण असते आणि 5 वाजता संध्याकाळी नाश्ता असतो. आता आपण आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि हा तिथला परिसर आहे. हे तिथे रूम्स आहे जिथे आपल्याला 10-10 दिवस राहावे लागते. आता आपण रूममध्ये जाणार आहे. रूम कोणत्या पद्धतीचा असतो आणि काय काय सोयी असतात त्या मी तुम्हाला दाखवतो रूममध्ये. हे बघा, हा जाळीचा दरवाजा आणि हा मेन डोर आहे. जाळीचा दरवाजा याच्यासाठी कारण की मच्छर वगैरे आत येऊ नये. इथे एक बेड दिला जातो. हा बघा, हा बेड आणि टॉयलेट बाथरूम देखील आहे. ते अटॅच आहे. इथं रोज सकाळी गरम पाणी देखील येते अंघोळीसाठी. हे बघा, हे टॉयलेट बाथरूम आहे आणि हे रूमला अटॅच आहे. या प्रकारे बेड देखील आहे इथे. इथे आपल्याला 10 दिवस पूर्ण राहायचे आहे या रूममध्ये. हे बघा, हा बाहेरचा परिसर आणि इथे ही एक बेल देखील आहे. ही बेल मॉर्निंगला आणि जेवणाच्या आधी ग्रुप सेटिंगच्या आधी बेलिंग केली जाते आपल्याला हॉलमध्ये येण्यासाठी. हा तिथला पेगोडा आहे. हे बघा, हा पेगोडा. ह्या पेगोड्यामध्ये छोटे छोटे सेल्स आहेत, छोटे छोटे रूम. आता आपण चाललेलो आहे मेडिटेशन हॉलमध्ये. हा बघा, हा मेडिटेशन हॉल आहे. या ठिकाणी आपल्याला रोज 8 ते 9, 2:30 ते 3:30 आणि 6 ते 7 ग्रुप सेटिंग म्हणजे सामूहिक साधनेसाठी हजर राहावे लागते. ते कंपल्सरी आहे. गुरुजीच्या इन्स्ट्रक्शनमध्ये इथे साधना केली जाते. गोयंका गुरुजी यांचं इन्स्ट्रक्शन प्ले करून इथे साधना शिकवली जाते आणि संध्याकाळी 6:15 वाजता व्हिडिओ डिस्कोर्स देखील दाखवला जातो ह्या हॉलमध्ये. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे बसण्यासाठी त्यांना चेअरवर सुद्धा बसू शकता आणि ही चौकी आहे. हा बघा पेगोडा तिथला. पेगोड्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो आपल्या चॅनलवर. आता आपण थोड्याच वेळात पेगोड्यात जाणार आहे. कशा प्रकारे रूम्स असतात ज्यांना आपण सेल्स म्हणतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपण पेगोड्यामध्ये जाऊया, चला. हे बघा, या प्रकारचा पेगोडा असतो. आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे बघा, याला म्हणतात सेल्स. या सेल्समध्ये छोटे छोटे रूम्स आहे. म्हणजे हे मेडिटेशन करण्यासाठी इथे कुशन्स असतात जसे हॉलमध्ये आहे. या ठिकाणी बसून तुम्ही ध्यान करू शकता. हे बघा, आजूबाजूला सगळे सेल्सच आहे. मी देखील या ठिकाणी विपश्यना केलेली आहे. खूप छान आहे टेक्निक. तुम्ही देखील या 10 दिवसासाठी वेळ काढून बिझी शेड्यूलमधनं. छान आहे, आत्मशांतीचा लाभ होतो, चांगला आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत.